आजी आय एम रिअली सॉरी, मला यायला थोडं लेट झालं इथे. ते जाऊ दे रे, तुला फार काही झालं नाही हेच नशीब. म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणायचं ना. हो आजी. अधीरा ऐक, आय एम रिअली सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाट बघावी लागली. हो तू वेडायस का रे? तुला काही झालं असतं तर? ते जाऊ दे, आमचं काही नाही एवढं. हा साधा घरगुती कार्यक्रम आहे. अरे आम्हाला काही मुहूर्त गाठायचा नव्हता. पण मला सांग, ऍक्सिडेंट कसा झाला? नाही सर, मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे एका क्षणी मी गाडीवर होतो आणि मागून अशी अचानक गाडी येऊन धडकली आणि दुसऱ्या क्षणाला मी खाली पडलो होतो. मला त्यापुढचं काहीच आठवत नाहीये. मूर्खासारख्या गाड्या चालवतात ना लोक आजकाल. मला सांग, गाडीचा नंबर वगैरे काही दिसला तुला? नाही सर, मला नंबर नाही आठवत आहे. काय झालं ना, मी एकदम जोरात पडलो, त्यामुळे मला पुढचं काहीच आठवत नाहीये. बरं बरं, जाऊ दे ना आता सगळं. तू सुखरूप आहेस ना बाळा? देवाचीच कृपा झाली. हो ऐक ना, तू नक्की ओके आहेस ना रे? नाहीतर पिंट्या दादा म्हणतो तसं आपण जाऊयात एकदा डॉक्टरांना दाखवूयात ना प्लीज, फॉर मी. अखा अधीरा, मी खरं बोलतो, मी खरंच ओके आहे. इतकं काहीच झालं नाहीये मला. रोहन, तू थोडा वेळ पडतोस का? हवं तर आराम कर. सर मी एक काम करतो, मी हा जखमा जरा साफ करून येतो. हो अधीरा, त्याला घेऊन जा आतमध्ये. तुम्ही बाहेर कधी गेला? आणि मुळात तुम्हाला कळलं कसं की ऍक्सिडेंट झालाय? तुम्ही गेले बाहेर कारण माझ्या भावावर विश्वास आहे. त्याने शब्द दिलाय म्हणजे तो येणारच. काहीतरी अडचण असेल म्हणूनच थांबला असेल, कारण दिलेला शब्द पाळण्यासाठी तो जीवाचा रान करू शकतो. आणि मला वाटलं होतं ना, तेच झालं ना शेवटी. एवढं होऊनही माझा भाऊ आला. माझा जर त्याच्यावर विश्वास नसता ना, तर त्याच्या बोलण्याकडे मी लक्ष दिलं नसतं. हो, तो जर का खोटा असता ना, तर मी त्याला बोलावलंच नसतं, कारण मग मला माहित असतं ना तो येणार नाही. माझे बाबा नेहमी म्हणतात, आपल्यात कितीही भांडण झालं, आपण कितीही चिडलो एकमेकांवर, तरी आपल्या माणसांवरचा विश्वास उडू द्यायचा नाही. आणि तेच मी केलं.